नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या लेसनमध्ये आपल्या सर्वांचं मी विशाल पाटील अगदी मनापासून स्वागत करतो आहे. मित्रांनो, आज आपल्याला शिकायचं आहे नेमकं मार्केटिंग म्हणजे काय. बघा, तुमच्या स्क्रीनवरती इथं तुम्ही तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती पाहू शकता की नेमकं मार्केटिंग म्हणजे काय, त्याची सोपी व्याख्या काय आहे आणि मार्केटिंगचा खरा पर्पज आपल्या व्यवसायामध्ये काय असतो हे जर माहिती नसेल ना, मार्केटिंग म्हणजे काय, त्याचा उद्देश काय, तर मग आपण मार्केटिंग करायचं कशासाठी आणि मार्केटिंग करायचं कसं, हा तर नंतरचाच विषय. चला तर मग बघूया. मी या ठिकाणी इंग्लिशमध्ये दिले, तुम्ही मराठीत या ठिकाणी इथं वापर करून कन्वर्ट करू शकताय. आणि जरी मी तुमच्या स्क्रीनच्या समोर जरी इंग्लिशमध्ये मित्रांनो दिलेलं असेल ना, तर मी तुम्हाला त्याचा मराठीत अर्थ नक्की सांगणार आहे बरं का. सो त्याच्याबद्दल काही अजिबात काळजी करू नका. आणि काही प्रॉब्लेम आला या लेसन ऐकल्यानंतर, व्हिडिओ ऐकल्यानंतर, तर नक्कीच तुम्ही मला सांगू शकताय. बघा, आता या ठिकाणी व्हॉट इज मार्केटिंग, सिम्पल डेफिनेशन आहे, पर्पज आहे. काय बघूया आपण. You know you need to engage in a marketing to reach your ideal customer. आता बघा की तुम्हाला मार्केटिंग प्लॅनमध्ये एंगेजच होणं गरजेचं आहे तुमच्या आयडियल कस्टमरपर्यंत पोहोचण्यासाठी. आयडियल कस्टमर म्हणजे काय मित्रांनो सांगतो बघा, या ठिकाणी दिलं आहे ना की टू रीच युअर आयडियल कस्टमर म्हणजे मार्केटिंगच्या स्ट्रॅटेजीमध्ये तुमच्या व्यवसायाच्या असा एंगेज व्हा की तुमचा प्रोडक्ट ज्या ग्राहकांना पाहिजे त्याच ग्राहकांना दाखवण्यासाठी मार्केटिंग प्लॅनमध्ये एंगेज राहणं. म्हणजे ज्या प्रोडक्ट आणि सर्व्हिसची ज्यांना गरजच नाही अशा लोकांसाठी झटत बसणं, मार्केटिंग करणं म्हणजे आपल्या वेळेचा आणि पैशाचा दुरुपयोगच होणार. त्यामुळं आयडियल कस्टमरपर्यंत ज्यांना आपल्या प्रोडक्ट आणि सर्व्हिसची गरज आहे त्यांच्यापर्यंतच पोहोचण्यासाठी मार्केटिंगच्या प्लॅन स्ट्रॅटेजीमध्ये एंगेज होणं म्हणजेच खरं मार्केटिंग आहे मित्रांनो. आणि त्यानंतर मग असेच आयडियल कस्टमर की ज्यांच्यासाठी तुम्ही मार्केटिंग स्ट्रॅटेजीसाठी झगडलात, असेच कस्टमर परत तुमच्याकडं रिपीट तुमच्या प्रोडक्ट आणि सर्व्हिसच्या खरेदीसाठी तेच येणार ना आयडियल कस्टमर. मग बघा आता की मार्केटिंग, व्हॉट इज मार्केटिंग, तर मार्केटिंग इज ऑल द ॲक्टिव्हिटीज युअर ब्रँड्स युजेस टू रीच युअर टार्गेट ऑडियन्स. आणि तुमचा जो ब्रँड आहे, तुमचा बिझनेस आहे, तुमच्या टार्गेट ऑडियन्सपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणजे इच्छित ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी ज्या काही सगळ्या ॲक्टिव्हिटीज आपण करतो आहे तेच खरं मार्केटिंग. अँड टर्न देम इन टू कस्टमर्स. आणि ज्या इच्छित टार्गेट ऑडियन्सपर्यंत जर तुम्ही तुमचा प्रोडक्ट आणि सर्व्हिस, तुमचा बिझनेस घेऊन गेला आहे आणि त्याच टार्गेट ऑडियन्सला तुमचा प्रोडक्ट आणि सर्व्हिस दाखवल्यानंतर त्यांना कस्टमरमध्ये कन्वर्ट करणं म्हणजेच मार्केटिंगचा प्लॅन प्रॉपर रचणं. अँड आयडियली हॅव देम मेक द रिपीट परचेस. आणि मग तेच त्यांनाच परत रिपीटेड परचेससाठी पुन्हा त्यांना तयार करणं यासाठी केले जाणारा प्लॅन म्हणजेच खरं मार्केटिंग. इट शूड अट्रॅक्ट अ न्यू प्रॉस्पेक्ट. आणि खरा मार्केटिंगचा प्लॅन नवीन रिलेटेड ग्राहकांनाच अट्रॅक्ट करतो. एज्युकेट देम अबाउट युअर ब्रँड. तुमच्या ग्राहकांना तुमच्या प्रोडक्ट आणि सर्व्हिसची चांगल्या पद्धतीने माहिती देणं, त्यांना तुमच्या प्रोडक्ट आणि सर्व्हिसबद्दल एज्युकेट करणं आणि त्यानंतर त्या ग्राहकांना आपला प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी डेमो देणं, टेस्ट देणं, त्यांना कन्व्हिन्स करणं म्हणजेच या ज्या काही गोष्टी आपण ॲक्टिव्हिटीज करत राहतो ते खरं झालं मग मार्केटिंग. मग मार्केटिंग करत असताना मार्केटिंगचा एक फनल तयार होतो. आपल्या घरी जसं नाळकं असतं ना, नाळकं त्याला आपण नरसाळ म्हणतो, त्या पद्धतीनं आपल्या खरा मार्केटिंगचा हा प्लॅन होत असतो. बघा, ज्या पद्धतीनं नरसाळ असतं, रॉकेल म्हणजे जुन्या काळामध्ये रॉकेलसाठी नाळकं वापरलं जायचं, नरसाळ वापरलं जायचं की जे निमूळतं होतं जातं. म्हणजे तसंच खरं आहे. म्हणजे आपण जास्तीत जास्त ग्राहकापर्यंत लोकांपर्यंत पोचतो आणि त्यातले ठराविकच ग्राहक आपल्यापर्यंत येतात. बघूया काय असतं हे नेमकं. तर अगदी सोपं आहे हो, मार्केटिंगची कन्सेप्ट तशी सोपी आहे. म्हणजे डायरेक्ट कोणी तुमचा प्रोडक्ट आणि सर्व्हिस नाही आहे विकत घेणार, कारण तुम्ही वेगळ्या मार्केटिंग प्लॅन स्ट्रॅटेजी करून तुमच्या इच्छित ग्राहकांना एज्युकेट करणं गरजेचं आहे. येस, मी या ठिकाणी दिलं आहे. प्रॅक्टिकल तर पार खूप छान पद्धतीने शिकायचं आहे, पण आमचा मार्केटिंग प्लॅन, आमचं मार्केटिंग कन्सेप्ट जर परफेक्ट नसेल तर मग जाहिरात दाखवायची कोणाला, कशी दाखवायची, खूप साऱ्या गोष्टी आपल्याला अवघडून बसतात. त्यासाठी एक मी छोटासा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून, या लेसनच्या माध्यमातून मी केला आहे. स्किप नका करू, अजून व्हिडिओ आहे, मी सांगतो आहे तुम्हाला. बघा, जाहिरात लोकांना दाखवल्यानंतर, इच्छित ग्राहकांना दाखवल्यानंतर तुमच्या प्रोडक्ट आणि सर्व्हिसची त्यांना माहिती द्या आणि हा प्रोडक्ट तुमच्यासाठी उपयोगी आहे असं त्यांना थोडंसं पटवून सांगा. म्हणजेच ग्राहकांच्यामध्ये तुमच्या प्रोडक्टचा अवेअरनेस निर्माण करा. बघा, अवेअरनेस स्टेपमध्ये मी म्हटलं इथं
पीपल बिकम अवेअर ऑफ युअर प्रॉब्लेम दॅट दे वॉन्ट टू सॉल्व. म्हणजे तुमचा प्रोडक्ट तीच लोकं घेणार की तुमच्या प्रोडक्टमध्ये त्यांचा जो तुमच्या कस्टमरचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व झाला पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीनं त्यांना जाहिरात दाखवा. कन्सिडरेशन, मग तुम्ही जाहिरात त्यांना दाखवल्यानंतर तुम्ही त्यांच्याबरोबर कम्युनिकेट करा, तुमच्या ग्राहकांच्या बरोबर कम्युनिकेट करा. तुम्ही आमचा प्रोडक्ट बघितला, तुम्हाला हा आमचा प्रोडक्ट कशा पद्धतीने उपयोगी पडू शकेल, आणि मग त्याच्याबद्दल तुम्ही एकमेकांशी चर्चा करा. म्हणजे कन्सिडरेशन करा. कन्व्हर्जन, आणि मग तुम्ही तुमच्या ग्राहकांना काय करा, दिलं इथं प्रॉस्पेक्ट द फाइंड द सोल्युशन दे लाईक अँड बिकम द पेईंग कस्टमर्स. आणि त्या ग्राहकांना सांगा आमचा प्रोडक्ट घेतला ना तरच तुमचा प्रॉब्लेम सॉल्व होऊ शकतो, तरच तुम्हाला काहीतरी फायदा होऊ शकतो, असं आमच्या प्रोडक्टचे स्ट्रॉंग फीचर्स आहेत असं त्यांना सांगा, की जेणेकरून ते चांगल्या पद्धतीने तुमचा प्रोडक्ट खरेदी करण्यास तयार होतील. म्हणजेच तुमचा कस्टमर हा निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं कन्वर्ट होईल. म्हणजे अशा पद्धतीने ह्या स्टेप्स आहेत. ओके, शेवटची स्टेप्स आहे लॉयल्टी. लॉयल्टी म्हणजेच की अधिकृत ग्राहक की ज्याला खरंच तुमच्या प्रोडक्टची आणि सर्व्हिसची गरज आहे ना, तो ग्राहक. कस्टमर्स कंटिन्यूज टू यूज द सोल्युशन अँड रिकमांड दॅट द प्रोडक्ट अँड द सर्व्हिसेस. म्हणजे बघा, कन्सिडरेशन या स्टेप्समध्ये जर तुम्ही त्यांना चांगली माहिती सांगितली, जर त्या कस्टमरनं प्रोडक्ट खरेदी केला तर तो कस्टमर परत तुमच्याकडं खरेदीसाठी आला पाहिजे, आणि मग त्यानं तुम्हाला त्या जुन्या ग्राहकांना नवीन ग्राहक तुम्हाला रेफरन्सनं द्यायचा प्रयत्न केला पाहिजे. अशा पद्धतीनं मार्केटिंग म्हणजे काय, मग मार्केटिंगचा नेमका पर्पज काय, मग मार्केटिंगमध्ये नेमक्या सिंपल पद्धतीनं स्टेप्स कुठल्या येतात, जसं की अवेअरनेस, कन्सिडरेशन, कन्व्हर्जन, लॉयल्टी. कसं वाटलं मग मित्रांनो आजचा व्हिडिओ, आजचा लेसन तुम्हाला कसा वाटला? खरंच मित्रांनो, मी या पद्धतीनं तुम्हाला अगदी सोप्या भाषेत प्रत्येक लेसनमध्ये खरंच मी तुम्हाला तुमच्या उपयोगाच्या गोष्टी, की जेणेकरून तुमचा व्यवसाय वाढण्यास नक्कीच मदत होईल, अशा गोष्टी आपल्याला एकत्र शिकायच्या आहेत, बघायच्या आहेत मित्रांनो. चला, आज आपण थोडंसं इथंच थांबतोय आणि येणाऱ्या नेक्स्ट लेसनमध्ये परत एकदा आपण भेटतोय. अशाच पद्धतीनं प्रत्येक लेसन अगदी छान पद्धतीने तुम्ही ऐकायचं आहे, बघायचं आहे, आणि प्रत्येक गोष्ट छान पद्धतीने समजावून घ्यायची आहे. काही प्रॉब्लेम्स आला तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करू शकताय, की जेणेकरून मी चॅटबॉटच्या माध्यमातून, व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून मी तुम्हाला उत्तर द्यायचा नक्कीच प्रयत्न करेन.